नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. जसं की आपण काल डिस्कस केलेलं होतं, मार्केटचा डेटा हा खूप जास्त निगेटिव्ह दिसत होता. निगेटिव्ह इन द सेन्स की जे काही एफ-आय-आयज आहेत, ते थोडीफार दिशाभूल करताना दिसत होते आपल्याला. पण आपले जे काही डी-आय-आयज, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे कोण? आपल्या इंडियामधले जे काही इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत ना, त्यांची खरी पॉवर आज मार्केटने नक्कीच पाहिली. आणि ती कशा पद्धतीने पाहिली, की जे प्रॉप डेस्क होत्या आपल्या, प्रो फर्म्स, त्या सुद्धा सपोर्टमध्ये होत्या आपल्या आणि त्यासोबतच खूप छान पद्धतीने मार्केटने आज मूव्हमेंट केली. आज सगळे ट्रेडर्स, रिटेल ट्रेडर्स हे नो ट्रेडिंग डे वरती होते. पर्सनली मी सुद्धा कोणत्याही प्रकारचा ट्रेड केला नाही. इव्हन मी माझ्या स्टॉक्सकडे सुद्धा गेलो नाही. माझं संपूर्ण लक्ष हे निफ्टी इंडेक्स वरती होतं. बिकॉज काल आपण डिस्कस केलेलं होतं, की मार्केट हे 100% निगेटिव्ह साइडला जाण्याचे संकेत आहेत. पण हे जे काही मध्ये आधी हे जे काही बुलिश मुवमेंट आलेले आहेत ते येऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. ते कसं सांगितलं होतं? ह्याचं कारण आहे एफ-आय-आयच आणि शेवटच्या क्षणामध्ये ज्यावेळेस डी-आय-आयजनी थोडीफार प्रॉफिट बुकिंग केली किंवा प्रो डेस्कने केली. आता ती केली का नाही हे आपल्याला कुठे समजणार आहे? तर मार्केटच्या डेटामध्ये समजणार आहे. आणि ही मुव्हमेंट कशी आली शेवटची? आता बरेचसे लोकं तुम्हाला म्हणतील, की बायर्स ॲक्टिव्ह झाले. इथे बघा कशा पद्धतीने इथे व्हॉल्यूम आलाय. इथे सेलरचा व्हॉल्यूम आला, मार्केट खाली आलं. हे बेसिक गोष्टी झाल्या. ॲडव्हान्स गोष्टी पाहिजेत का तुम्हाला? तर बघा, मार्केटचा आजचा डेटा आलेला आहे. हे जे काही डेटा आहे का नाही, त्या डेटाच्या बेसिसवरती उद्या म्हणजे 13 ऑगस्टला मार्केट कशा पद्धतीने चालेल ना, हे आता आपण थोडंसं डिस्कस करूया. आता जर का आपण एक गोष्ट पाहिली ना, तर जे काही आपले रिटेल क्लायंट्स आहेत, रिटेल क्लायंटचा डेटा आज खूपच जास्त कमी आलेला आहे. बिकॉज रिटेलरने ट्रेड केलेलं नाही, हे सर्वांना माहिती आहे. बघा कालच्या दिवशीचा डेटा बघा, 3,36,000 एवढ्या पोझिशन्स होत्या काल रिटेलर्सच्या आणि वाढवल्या होत्या त्यांनी आणि आज फारच कमी आहेत. 12,000 खूपच कमी. एवढी कमी पोझिशन रिटेलरची पहिल्यांदा पाहतोय मी. पण सगळ्यात मोठी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय दिसते, की काल जे काही आपले डी-आय-आयज होते, डी-आय-आयजने काल सुद्धा सेलिंग केले होते आणि सेम डी-आयजने आज सुद्धा सेलिंग केलेली आहे आणि आजची सेलिंग बघितली तर ती 2.25% सेलिंग आहे जवळ-जवळ. सो डी-आय-आयज हे 100% स्ट्राँग बिअरिश आहेत मार्केटवरती. पोझिशन सुद्धा आपल्याला ओव्हरऑल वाढलेली दिसत आहे. कालच्या तुलनेमध्ये. जे काही एफ-आय-आयज आहेत ना, एफ-आय-आयज दादांनी आज फायनली पोझिशन ही कमी केलेली. का कमी केलेली आहे माहिती का? आज एफ-आयजला जे फटके बसलेत ना मार्केटमध्ये, एफ-आयजला काय वाटलं, की आज रिटेल ट्रेडर ट्रेड करणार नाही. पण अरे रिटेलर ट्रेड करणार नाहीत, पण इन्स्टिट्यूशनचं काय? आमच्या इंडियामधले इन्स्टिट्यूशन खूप जास्त स्ट्रॉंग आहेत. इंडियामधल्या इन्स्टिट्यूशन्सनी चांगली एफ-आयजला ताणून-ताणून धुलाई केली आज मार्केटमध्ये. ती धुलाई कशी झालेली आहे बघूया, की काल एफ-आयजनी जेवढी कॉन्फिडन्सने 5% बुलिश पोझिशन वाढवली होती ना, आज ती -3% कमी केलेली आहे. म्हणजे जवळ-जवळ पोझिशन ही थोडी कमी केली. अजून सुद्धा 2% त्यांची पोझिशन आहे मार्केटमध्ये. पण एक गोष्ट जर का दिसली ना चार्टवरती, तर गेटिंग वीकर एफ-आयएस हे मार्केटवरती वीक होत आहेत. पण त्याच्यावरती अजून एक गोष्ट पाहण्याची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता गोष्ट गोष्ट खूपच झाली. ती गोष्ट तुम्हाला सांगतो मार्केटची. आता ही जी काही गोष्ट मी म्हणतोय ना, हे जे शेवटच्या तासामध्ये ही जी मूव्हमेंट आलेली दिसते का नाही ही मूव्हमेंट, तर आपले जे काही प्रो डेस्क आहेत, त्यांनी आज प्रॉफिट बुकिंग केलेली आहे. ती कशी केलेली आहे माहिती आहे का? बघा त्यांनी आज पोझिशन त्यांच्या वाढवलेल्या आहेत. कव्हरिंग केलेले आहे. जी काही 183% त्यांनी काल सेलिंग पोझिशन ठोकली होती. म्हणजे जे काही 3,40,000 युनिट्स त्यांनी काल मार्केटमध्ये सेल मारले होते. त्यातले जवळ-जवळ 71,000 बुक केलेले आहेत आज. चांगली गोष्ट आहे मार्केटमध्ये एवढी रॅली आली. रिटेलर्स आज स्ट्राईक करत बसले. मग थोडेफार प्रॉफिट बुकिंग तर करणारच ना, प्रो डेस्क आपले. बरोबर की नाही? कालची त्यांची पोझिशन होती 1,55,000 आणि आजची पोझिशन 83,000 आहे फक्त. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की जे काही आपले रिटेलरचा डेटा पाहूच नका तुम्ही. डी-आय-आयज मार्केटवरती निगेटिव्ह आहे. कालच्यापेक्षा तुलनेमध्ये आज त्यांनी पोझिशन ही वाढवलेली आहे. पण एफ-आयएस जे आहेत ना आपले, एफ-आयएसने सुद्धा त्यांची बुलिश पोझिशन जी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये टाकली होती ना, ती त्यांनी कमी केलेली. आणि जे काही आपले प्रो डेस्क आहेत त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेली. आता बघा, सेंटिमेंट काय आहे माहितीये का? सेंटिमेंट हेच आहे मार्केटचं थोडंसं फ्लॅट आहे. ओव्हरऑल डेटा इथे जो फ्लॅट दिसतोय ना, तो दिसणारच आहे. तो मागच्या सेशनमध्येही दिसतोय. पण जे काही आहे 3 लोकांची पोझिशन, जे मार्केटमध्ये मोठा व्हॉल्यूम सगळ्यात जास्त कोणाचा आहे? सॉरी. मोठा व्हॉल्यूम सगळ्यात जास्त आहे आपल्या प्रोडेक्सचा, एफ-आय-एसचा आणि टी-आय-एसचा.
तर यामध्ये एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो, ती म्हणजे काय, की एफ-आयजने त्यांची पोझिशन ही बुलिश पोझिशन कमी केली आहे. म्हणजे एफ-आयज आता काय करतायत, हळू-हळू मार्केटवरती बिअरिश होतायत. आता उद्या जर का आपल्याला ह्यांची पोझिशन बुलिश मधून जर का बिअरिशमध्ये शिफ्ट झालेली दिसली, तर ते काही नवेल नाहीये. कारण मार्केट पडतंय म्हणलं, की एफ-आय पाडायला प्रयत्न करणार. पण जे काही आपले प्रोडेक्ट आहेत, त्यांनी त्यांची पोझिशन ही कमी केलेली आहे. म्हणजेच काय, की प्रॉफिट बुकिंग केलेली आहे. म्हणून हे गेटिंग वीकर दिसतंय आपल्याला. त्याचं खरं लॉजिक आहे प्रॉफिट बुकिंग. जी शेवटची मूव्हमेंट आली ना, ती इन्स्टिट्यूशनल मूव्हमेंटच आहे, पण ती प्रोडेक्ट्सनी केलेली आहे. पण जे आपले डी-आय-एज आहेत ना, डी-आय-एजने अजून जास्त त्यांची पोझिशन ही वाढवलेली आहे. आता बघा, ह्यामध्ये एक तथ्य दिसतंय, की एफ-आय-आयजने त्यांची पोझिशन ही बुलिशमधून कमी केली. डी-आय-एजने त्यांची पोझिशन ही अजून जास्त बिअरिश केली आणि प्रोडेक्ट्सनी त्यांची पोझिशन ही बुक केली. पण ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट हे अजून सुद्धा फ्लॅट टू निगेटिव्ह दिसत आहे आणि अजून एक शक्यता अशी आहे मार्केटमध्ये, की जी काही आज ही रिकव्हरी आलेली आहे का नाही, ही जी काही रिकव्हरी आली आहे ना, ती होऊ शकते. रिकव्हरी झाली तर जास्तीत जास्त मार्केट आपल्याला कुठे जायला बघायला मिळू शकतं 24,500 पर्यंत. जर इन केस बघा, इन केस जर का ही मूव्हमेंट तशीच राहिली, मार्केट चुकून गॅप अपमध्ये ओपन झालं, तर मार्केट इथे थोडंफार इथे वरती जाईल आणि पुन्हा एकदा इथे खाली येईल आणि असं साइडवेज राहण्याचा प्रयत्न करेल. कारण हा जो झोन आहे ना, हा ओव्हरऑल झोन आहे ना, हा निफ्टीसाठी चॉपिंगचा आहे. आयदर निफ्टी याच्या खाली चांगली मूव्हमेंट करेल, जसं आपण मागच्या काही महिन्यांमध्ये पाहिली आणि आयदर निफ्टी 24,520 च्या वरती चांगली मूव्हमेंट करेल. बरोबर? किंवा 24,600 आपण पकडू शकतो. 600 पर्यंत जाईल, त्याच्यावरती निवांत आहे मार्केट एकदम. पण मार्केट काय 25,000 जात नाही. जाईल पण त्याला अगोदर 24,520 च्या वरती सस्टेन होणं खूप जास्त महत्वाचं आहे. बरोबर? आता चला, निफ्टीचा अनालिसिस प्रॉपरली झाला. तर आजचे आपण स्टॉक थोडेसे बघूया. माझं एचडीएफसी बँक आज कशा पद्धतीने मूव्हमेंट झालाय बघा. बघा नेमकं ज्या दिवशी ट्रेड करत नाही ना, त्या दिवशी छान सेटअप बनतो. आज एचपी रिव्हर्सल माझा केवढा सुंदर पद्धतीने बनलेला आहे. एवढी जोरात मूव्हमेंट आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, आज जर का नो ट्रेडिंग डे नसता ना, तर आज ही मूव्हमेंट मी 100% पकडली असती आणि कमीत कमी 30,000-40,000च्या वरती प्रॉफिट मारला असता एचडीएफसी बँकमध्ये. एसबीआय बँकचे हाल हवाला बघूया. एसबीआय बँकेने सुद्धा एक आपल्याला एचपी रिव्हर्सल दिलेला आहे. 100% एक छोटासा ट्रेड आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉस उडला असता या ठिकाणी जर का ट्रेड घेतला असता तर. तो तुम्ही म्हणाल की रँडमली असं मी काही कुठेही सांगतोय. तसं नाहीये मित्रांनो. हा जो माझा सेटअप आहे ना, तो गेले मी खूप वर्ष यूज करत आहे. त्यामुळे चार्ट नुसतं बघितला ना, मला लेव्हल बघायची गरज लागत नाही. नुसत्या मूव्हमेंटवरून मी लगेच मला समजतं की इथे-इथे माझं टार्गेट असेल, इथे-इथे माझा स्टॉप लॉस असेल, इथे-इथे माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस उडेल, हे सुद्धा समजतं. ही जी मूव्हमेंट आली ह्यात माझा 100% ट्रेलिंग स्टॉप लॉस उडला असता. आरामात. तो कॉस्ट टू कॉस्ट उडला असता आणि पहिलं टार्गेट माझं या ठिकाणी 100% हिट झालं असतं. सो ही जी काही गोष्ट आहे ना मार्केटची, ती तुम्हाला केव्हा कळणार आहे? ज्यावेळेस तुम्ही मार्केटला एक्सप्लोर करणार आहात. ज्यावेळेस तुम्ही मार्केटचा एक्सपिरियन्स घेणार आहात. बरेचसे लोकं काय करतात माहिती आहे का? इंडियन मार्केटमध्ये खूप स्टडी करायला लागतो. खूप अभ्यास करावा लागतो. हे बघा एवढा काही अवघड असा अभ्यास नाहीये. हे जे काही आपण डेटाचं एनालिसिस करतोय ना, हे तुम्ही सुद्धा करू शकता. उद्या तुम्ही म्हणाल, की मी जसं सांगितलेलं तसं मार्केटमध्ये झालेलं आहे. मी जसं सांगितलं तसं मार्केटमध्ये मला दिसत आहे. 100% दिसणार आहे तुम्हाला ती गोष्ट. ज्यावेळेस तुम्ही मार्केटला एकदम छान पद्धतीने मार्केटचा स्टडी कराल, ज्यावेळेस तुम्ही मार्केटचा नीट अभ्यास कराल आणि नीट समजून घ्याल, की नक्की मार्केट हे कशावरती चालतं. त्यावेळेसच तुम्ही मार्केटमध्ये सक्सेसफुल होणार आहात. आता मला काय वाटतंय माहिती का उद्याच्या दिवशी, आता ही जी एवढी मोठी मूव्हमेंट मार्केटने केलंय ना, एक आत्तापर्यंतचे एक्सपिरियन्स करून सांगतो, उद्या मार्केट हे फ्लॅट राहील. असं मला पर्सनली वाटत आहे. जरी ते ट्रेंडिंग राहिलं तरी सुद्धा काही फरक पडत नाही आपल्याला. कारण आज माझा सेटअप एवढा छान पद्धतीने बनला, बट नो रिग्रेट अबाउट इट. काल मी काय सेटअपमुळे ट्रेड केलं नाही. आज सेटअप बनला, बट मला आज ट्रेड करता आलं नाही बिकॉज आज आपला नो ट्रेडिंग डे होता. सो काहीतरी कुठेतरी युनिटी दाखवली पाहिजे. आधीच इंडियन मार्केटमध्ये युनिटी दाखवायला लोकच किती राहिलेले आहेत? हा पहिला प्रश्न पडतो या ठिकाणी आणि दुसरा प्रश्न असा की जे पण लोक राहिलेले त्यातले पण निम्मे आजच्या दिवशी म्हणतात की आम्ही फॉरेक्स ट्रेडिंग आज केली. इंडियन मार्केटमध्ये ट्रेड नाही केला. ठीक आहे, काही अडचण नाहीये. प्रत्येकाची चॉईस आहे, बाय चॉईस आहे. ज्यावेळेस इंडियन गव्हर्नमेंट फॉरेक्सला लीगल करेल, फॉरेक्सच्या ब्रोकर्सला लीगल करेल किंवा आपले जे काही ब्रोकर्स आहेत ते फॉरेक्समध्ये होतील. सो त्यावेळेस डेफिनेटली मी सुद्धा तुम्हाला गोल्डच्या लेवल सांगेल, गोल्डचे सेटअप देईल. बट अजून तरी काही प्लॅन नाहीये. मला काही फॉरेक्सला जायचं नाहीये. जायचं असतं कधीच गेलो असतो. आता तुम्हाला इंडियन मार्केटबद्दल सांगत बसलो नसतो. आपले इंडियन मार्केटमध्ये ते पण चांगलं इक्विटीमध्ये
ट्रेड करा असे सांगणारे लोक फार कमी आहेत आपल्या मार्केटमध्ये. जेवढे पण आहेत त्यांना तुम्ही नक्की फॉलो करा. खूप छान इन्साइट्स देतात. भरपूर लोक आहेत आपल्या मार्केटमध्ये. मी त्यांची आता नावं घेऊ शकत नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एकदा चेकआउट करा त्यांचे पेजेस. खूप छान माहिती देतात ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, की मार्केट हे रोज ट्रेड करण्याचं साधन नाहीये. की रोज दुकान उघडलं की आज सेलिंग झालीच पाहिजे, आज काही ना काहीतरी प्रॉफिट निघलंच पाहिजे, नाही. हे बघा, ट्रेडिंग मध्ये आल्यापासून एक पीसफुल लाईफ ही मी जगत आहे. ती कशा पद्धतीने जगतो आहे, की एकच गोष्ट, की ट्रेड मिळेल त्यावेळेसच ट्रेड करायचा, ज्यावेळेस नाही मिळेल त्यावेळेस ट्रेड नाही करायचा. निवांत राहायचं. त्यावेळेसच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमचा फ्रीडम एन्जॉय करा. नाहीतर आपण ट्रेडिंग करतोय फायनान्शियल फ्रीडमसाठी आणि आपण इथे दिवसभर त्या चार्टकडे बघून एक अपेक्षा ठेवतोय, की आज मला काहीतरी ट्रेड भेटावा आणि मी काही 2-4 हजार रुपये काढावे. दिस इज नॉट अ फेअर. हा काय फायनान्शियल फ्रीडम होत नाही. फायनान्शियल फ्रीडम मला मूड असला मी ट्रेड करणार, मूड नसला नाही करणार. एवढं सिंपल गोष्ट आहे. आता उद्या निफ्टीची जी काही डायरेक्शन आपण बघू शकतो ना, ती मी तुम्हाला सांगितली ती फ्लॅट आहे. आता इन केस बघा, मार्केट जर का इथे कुठे ओपन झालं, 100% डाऊनसाईडच्या लेवल ह्या मी 6 महिन्यापूर्वी मारून ठेवलेले तर तशाच आहेत चार्टवरती. एकही लेवल हलवली नाही. ही जी काही 2400चा झोन होता ना, ह्याच्यावर मी लेवलच काढलेला नव्हता. ज्यावेळेस मार्केट वर आलं ना, त्यावेळेस इथे आपण ह्या लेवल काढलेल्या आहेत. पण तरी सुद्धा मार्केट हे खाली आलं, पण मार्केटने क्लोजिंग केली नाही बरं का. आणि जे काही लेवल मी तुम्हाला काल सांगितल्या होत्या 24,400 एक्झॅक्टली बघा ना, किती अॅक्युरेटली लेवल टॅप झालेलं आहे. हे बघा, आपलं ही ड्रॉ केलेला झोन आहे. तुम्ही कितीतरी दिवस बघताय हा झोन, हा तसाच आहे चार्टवरती माझ्या. अजिबात पॉइंट सुद्धा हललेला नाहीये. एक्झॅक्ट बघा किती किती म्हणजे बारकाईने हे लेवल आपले डॉट टू डॉट टॅप झालेले आहेत. हे बघा, ह्यामध्ये ना काही असे लेवल्स मी मारत नाही. रॅन्डम आपले लेवल्स मारलेले आहेत. एक्सपिरियन्स वरती मारलेले आहेत आणि मार्केट त्यांना 100% रिस्पेक्ट करतं. ह्याच्या बाहेर मार्केट नाहीये पण. आणि आता आपण बरेचसे लोक मला प्रश्न विचारतात आणि म्हणतात सुद्धा, की तुम्ही बाबा इक्विटीमध्ये ट्रेडिंग करता आणि तुमचं निफ्टीचं अनालिसिस चाललंय. तर ह्या निफ्टीच्या मागचा सिक्रेट सांगतो तुम्हाला. त्या निफ्टीच्या बेसिसवरती ना आमच्या पोझिशन्स ह्या इंडेक्स फंड्समध्ये असतात. शॉर्ट टर्मसाठी म्युच्युअल फंडमध्ये शॉर्ट टर्मसाठी इंडेक्स फंड डायरेक्टमध्ये पोझिशन्स असतात. आणि ज्यावेळेस मार्केट खाली येते, एक चांगली लेवल मिळते, त्यावेळेस आम्ही तिथे पोझिशन घेतो. एका चांगल्या लेवलला गेलं की ती काढून टाकतो. एक नाही म्हणलं तरी आठवडा 15 दिवसांमध्ये एक चांगलं एक 5-6% प्रॉफिट मिळतं आपल्या कॅपिटलवर. म्हणजे ही स्विंग ट्रेडिंग टाइप झालं, ते पण डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये. आता ही गोष्ट कधीतरी मी तुम्हाला नक्कीच सांगेल, ज्यावेळेस माझी रविवारची गुगल मीट होती त्यामध्ये सांगतोच. पण नक्कीच एखादा व्हिडिओ सुद्धा बनवून सांगेल. तसं तुम्ही कमेंट करा व्हिडिओच्या खाली. तुमची काय रिक्वायरमेंट आहे. व्हिडिओला 100% पूर्ण बघत जावा. चांगले इन्साईट हे कव्हर केले जातात. तुम्हाला नक्कीच ह्यामधून काहीतरी माहिती मिळेल. हळू मार्केटकडे फोकस करा. इंडियन मार्केट कुठे जाणार नाही, कुठे गेलं नाहीये. काही इथे डोकंदुखी नाहीये. फक्त एक चांगला सेटअप, एक चांगला माइंडसेट, एक चांगलं इन्स्ट्रुमेंट, विषय संपला. एवढ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही कराल, त्यावेळेस डेफिनेटली तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट नक्कीच करणार आहेत. ओके. सो आता रात्री 10 वाजता मार्केटची दिशा, हा जो काही मेसेज मी आता लिहून ठेवलेला आहे, तो हा मेसेज येऊन जाईल आपल्या ग्रुपला. उद्याची संभाव्य हालचाल, जे काही एवढा काही खास डेटा नाहीये, त्यामुळे एवढा काही खास मेसेज नाहीये. उद्याच्या पहिल्या 1 तासामध्ये बघायची प्राइस ऍक्शन कशी आहे. फ्लॅट दिसली 100% मार्केट दिवसभर फ्लॅट राहण्याची शक्यता आहे. जर ती थोडीफार आजच्या सारखी स्ट्रक्चराईज दिसली, तर नक्की मार्केट काहीतरी दिवसभरामध्ये स्ट्रक्चर बनवू शकतं. हे सिंपल गोष्ट आहे. जसे जसे व्हिडिओ बघाल तसं तसं नॉलेज येईल, तसं तसं इम्प्लिमेंटेशन करा. आणि माझा जो काही डेटा आहे त्या डेटावरती उद्याचं मार्केट हे फक्त ऑब्झर्व्ह करा. मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला सांगत नाही की इथे कॉल बाय करा, इथे पुट बाय करा. कॉल पुट्स हा शब्द माझ्या तोंडातून कधी निघत नाही. मी बोलतही नाही. त्याचं कारण एक आहे, की ऑप्शन ट्रेडिंग हा घर जाळण्याचा धंदा आहे. घर जाळून कोळशाचा धंदा करणे ही एक मराठीमधली म्हण आहे ना, ती कंप्लिटली रिलेट होती ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन बाईंग असो, ऑप्शन सेलिंग असो, अजिबात त्या गोष्टींमध्ये पडू नका. इक्विटी मार्केटमध्ये भलेही 4 पैसे जास्त लागून देत, 4 पैशांचं कॅपिटल जास्त लागून दे, पण इक्विटीमध्ये बिनधास्तपणे ट्रेड करा. ओके. सो इक्विटी मार्केटला स्टडी करण्याचा प्रयत्न करा. काही तुमचे डाऊट्स असतील, एखादा सेटअप हवा असेल, नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी तुम्हाला एखादा चांगला सेटअप नक्की शेअर करेन. ओके. थँक यू सो मच.